So let us see one more problem of minimization. Z is equal to 7x plus y subject to these two constraints and these two. Normal हे असतातच आपल्याकडे. आता आपण जरा फास्ट सोडवू शकतो. Consider equalities. 5x plus y is equal to 10 and x plus y is equal to 6. x y x comma y x0 y0 हे ठरलेलंच आहे. काही लाईन न बघता आपण दिलं तरी चालणार आहे. x0 y0. When you put x0 you will get y is equal to 10. So your point is 0 10, suppose point A. Then when you put y0 you will get x is equal to 2. So it will be 2 0, it will be B. आता हे तर सोपंच आहे. हे 6 येईल, हे 6 येईल, हा 0 6 येईल आणि हा 6 0 येईल पॉइंट डी. आता आपल्याला एक्स वाय पॉझिटिव्ह आहेतच, त्यामुळे वाय ला 10 पर्यंत जायचंय आणि एक्स ला 6 पर्यंत जायचंय. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्याला रिजन घ्यायचा आहे. सो रिजन इन द फर्स्ट क्वाड्रंट. हा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस. एक्स वाय ला आपल्याला 10 पर्यंत जायचं म्हणजे 2 4 6 8 10 आणि एक्स ला 6 पर्यंत जायचंय. सो 1 2 3 4 5 6. आता एक गोष्ट लक्षात घ्या, स्केल दोन्हीकडे वेगवेगळा असलं तरी चालतो. ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1, ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2. जसं आपण नेहमी लिहितो तसं इथे लिहायचं आहे. आता पहिला पॉइंट आहे 0 10 म्हणजे हा पॉइंट ए आणि दुसरा पॉइंट आहे 2 0 म्हणजे हा पॉइंट बी. सो लेट अस जॉइन दीज टू पॉइंट्स. दिस इज युअर लाइन. 5x plus y is equal to 10. नाउ सेकंड लाइन 0 6 6 0 म्हणजे हा पॉइंट C आणि हा पॉइंट D. This is line x plus y is equal to 6. x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह आपल्याला माहितीच आहे. आपला जो काय रिजन असेल तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये फक्त 4च पॉसिबिलिटी आहेत. दिस ओपन रिजन, दिस ट्रायंगल और दिस क्वाड्रिलॅटरल. आता फक्त तुम्हाला ठरवायचं आहे 5x plus y ग्रेटर दॅन 10 आहे म्हणजे ही जी लाईन आहे याच्या 0 जर सबस्टिट्यूट केला तर सॅटिस्फाय होईल का? होत नाही, कारण 0 ग्रेटर दॅन 10 का नाहीये. म्हणजे 0 कडचा रिजन येणार नाही, म्हणजे या लाईनच्या इकडचा रिजन येणार नाही. म्हणजे ह्या रिजनला आणि ह्या रिजनला ऑटोमॅटिक फुलीच बसली. फुल्या मारत जा म्हणजे कॅन्सल करत जा म्हणजे उरलेला रिजन आपला. आता ही लाईन पण ग्रेटर दॅनच आहे म्हणजे ही जी लाईन आहे याच्या ओरिजिन कडचा रिजन येईल का? घालून बघा. 0 plus 0 0 0 ग्रेटर दॅन 6 आहे का? नाहीये. म्हणजे या लाईनच्या इकडचा रिजन सुद्धा येणार नाही, म्हणजे हा रिजन सुद्धा येणार नाही. या लाईनच्या इकडचा रिजन हा ऑलरेडी नाहीच आहे, हा ह्या लाईनच्या वरती आहे पण ह्या लाईनच्या खालती आहे, त्यामुळे तोही येणार नाही. म्हणजे राहायला फक्त तुमच्याकडे हा रिजन. सो इट इज ऍक्च्युअली द ओपन रिजन. म्हणून म्हटलं की फिजिबल रिजन हे क्लोज्ड असू शकतात किंवा अनबाउंडेड किंवा बाउंडेड किंवा अनबाउंडेड. मागच्या उदाहरणामध्ये आपण खालचा क्वाड्रिलॅटरल घेतला होता, आता तुमचा वरचा रिजन येईल. आता इथे नेहमीप्रमाणे वाक्य लिहायचं शेडेड रिजन is feasible region and solution lies at corners of this region. सोल्युशन नेहमी कॉर्नरला असतं, लक्षात ठेवा. आता याचे कॉर्नर किती आहेत? कॉर्नर्स आर आता A 0 10. आता या रिजनचा कॉर्नर म्हणजे हा पॉइंट D आहे, D 6 0 अँड E म्हणजे हा पॉइंट. आता हा पॉइंट आपल्याला माहिती आहे का? नॉर्मली तो असं वाटतंय. आता जस्ट विचार करा, हे इथे 1 आहे आणि हे कदाचित 5 असेल. 1 5 असू शकतो. आता 1 5 आहे का याचं हे गेस आहे, बरोबर की नाही हे आपल्याला याच्यात बघायचंय. 1 5 बरोबर 6 येतच आहे आणि 1 आणि 5 म्हणजे 5 अधिक 5 10 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे डायरेक्ट लिहायला हरकत नाही 1 5. काय काय वेळी हे जर नाही मिळालं तर ह्या दोन ज्या लाईन आहेत 5x plus y is equal to 10 and x plus y is equal to 6 आहे, सायमल्टेनियस इक्वेशन घ्यायच्या
आणि सोडवायचे. आता तर 3 पॉईंट मिळाले, झेडच्या 3 व्हॅल्यू काढायच्या. झेड इज इक्वल टू तुमची आहे 7x + y. ही एवढा रिजन तुमचा पॉसिबल सोल्युशन होतो, त्याच्यातलं फक्त 3 पॉईंट उत्तर आहे आणि मग त्याच्यातलं एक उत्तर आहे ते कुठलं आहे ते शोधायचं आपल्याला. सो झेड ॲट ए म्हणजे 0 10. आता 0 10 ह्याच्यात घातल्यावर उत्तर 10 येईल, हा 0च आहे. झेड ॲट डी 6 0 आहे, 6 0 7 42 आणि झेड ॲट तुमचा शेवटचा पॉईंट ई. आता 1 5 1 म्हणजे 7 1 7 आणि 5 12. आता तुमचा प्रश्न कसला आहे बघा, मिनिमाइजचं आहे, म्हणजे जे मिनिमम असेल ते तुमचं उत्तर असणार आहे. या 3 उत्तरातलं मिनिमम तुमचं हे उत्तर आहे ते पॉईंट ए 0 10 आहे, म्हणजे x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 10. झेडची उत्तरं काढल्यानंतर तुम्ही इथे जाणार आहात. पॉसिबल रिजन असतो, त्याचा कॉर्नर शोधायचा, त्याच्या कॉर्नर झेड मध्ये घालायचे आणि मग तुमचा मिनिमायझेशन. आता हा जर प्रॉब्लेम मॅक्झिमायझेशनचा असतं 42 हे उत्तर आलं असतं, ते डी या पॉईंटला होतं, त्यामुळे तुमचं हे उत्तर आलं असतं. म्हणजे मिनिमायझेशन किंवा मॅक्झिमायझेशन हे अगदी शेवटी आपल्याला बघायचे. ओके, सो दिस हाऊ यू विल सॉल्व द प्रॉब्लेम. वी विल सी वन मोर प्रॉब्लेम. सी नेक्स्ट प्रॉब्लेम, मॅक्झिमाइज झेड इज इक्वल टू 11x + 8y. म्हणजे हा तुमचा प्रॉब्लेम मॅक्झिमायझेशनचा, एवढं लक्षात घ्या. कन्स्टेंट तसे कम्पॅरेटिव्हली सोपे आहेत. x <= 4, y <= 6, x + y <= 6. आता कन्सिडर इक्वेलिटीज. टू सॉल्व द प्रॉब्लेम बाय ग्राफिकल मेथड. असं आणखी ॲडिशन दिलं तर चालेल. x इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 6. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या दोन्ही लाईन काढण्यासाठी आपल्याला कोणताही पॉईंट काढण्याची आवश्यकता नाही. x इक्वल टू 4 लाईन पॅरलल टू y ॲक्सिस, y इज इक्वल टू 6 लाईन पॅरलल टू x ॲक्सिस. डायरेक्ट आपण काढू शकतो. म्हणजे फक्त राहिली x + y इज इक्वल टू 6. त्याच्यासाठीच तुम्हाला पॉईंट काढायला लागणार आहे. सो अनावश्यक पॉईंट काढायचे नाही. 0 0 6 6 0 6 सपोज A and 6 0 that is B. हे डायरेक्ट तुम्ही प्रॉब्लेम सोडवू शकता. हा दिस इज x ॲक्सिस, दिस इज y ॲक्सिस. आता तुम्हाला मॅक्झिमम हे 6 6 आहे आणि हे 6 म्हणजे 6 पर्यंतच जायचं आहे. सो 1 2 3 4 5 6 हे तुम्ही घेताना तुम्ही मात्र सेंटीमीटर व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे, माझ्यासारखं घेऊ नका. आता पहिला पॉईंट तुमचा 0660 आहे. 06 समजा पॉईंट तुमचा काय आहे, ए आहे आणि 60 पॉईंट आहे बी. म्हणजे ही तर लाईन तुम्हाला काढायला काहीच प्रॉब्लेम नाही. सो यू कॅन ड्रॉ दिस लाईन. This is your line x + y is equal to 6. Now x is equal to 4. हा तुमचा x आहे आणि त्याचा 4 इथे आहे. So it will be line parallel to y axis. x is equal to 4. Now y is equal to 6. हा 6 आहे तुमचा. थोडी लाईन व्यवस्थित काढूया अजून आपण. x is equal to 4 and line y is equal to 6. आता तुम्हाला रिजन ठरवायचं आहे. फर्स्ट क्वार्टर मला रिजन आहे. आता 1 2 3 4 5 6 एवढे रिजन आहेत. याच्यातला कुठला तरी एक निश्चित करायचा आहे. x + y <= 6. 0 0 घातलं, ही लाईन तुमची x + y <= 6 आहे. 0 0 घातलं तर सॅटिस्फाय होतं. नॉर्मली <= असेल तर सॅटिस्फाय होतं जर याच्यात कुठे निगेटिव्ह असेल तर. त्यामुळे या लाईनच्या ओरिजिनकडचा रिजन येणार आहे. म्हणजे या लाईनच्या अपोजिट ओरिजिन रिजन सगळे कॅन्सल झाले. म्हणजे या लाईनच्या वर असणारे 1 2 3 4 या लाईनच्या वर म्हणजे हा रिजन ऑटोमॅटिक गेला. फक्त 2 पॉसिबिलिटीज, आयदर दिस रिजन ऑर दिस रिजन टुवर्ड्स द ओरिजिन. आता तुम्हाला x <4 आहे म्हणजे हे x इज इक्वल टू <, म्हणजे टुवर्ड्स द ओरिजिन, म्हणजे ह्या इकडचा रिजन येणार म्हणजे ऑटोमॅटिक हा कॅन्सल झाला. आणि y <6 म्हणजे या लाईनच्या खालचा रिजन तुमचा येईल, तो ऑटोमॅटिक हा आहे. त्यामुळे तुमचा जो फिजिबल रिजन आला, हा रिजन ठरवणं ह्या सगळ्यात ह्याच्यातला इम्पॉर्टंट भाग असतो. कारण रिजन चुकला तर तुमचं सगळं चुकू शकतं. आता हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट ओ आहे, हा पॉईंट काहीतरी बी घेऊन झालाय, सी घेऊया, हा डी घेऊया. म्हणजे एकूण शेडेड रिजन काय झाला,
ओ हा सी डी आणि ए त्याच्यातला नेहमीचे डायलॉग आपण मारायचे. आता ओ 0 0 आहे, सी आता इथे तुम्हाला ॲक्सिसवर पॉईंट आहे त्यामुळे 4 0 डायरेक्ट लिहिता येईल. हा पॉईंट माहितीच आहे ए 0 6 आणि डी जो आहे हा तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल, पण तो कॅल्क्युलेट करणं जास्त सोपं आहे. ते x = 4 म्हणजे डीचा एक्स कॉर्डिनेट 4 तुम्हाला माहिती झाला, वाय कॉर्डिनेट तो या लाईनवर पण आहे, x + y = 6 आहे, मग y 2 असणार. आता इथून इकडे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं जर आपण ॲक्युरेट फिगर काढली असली तर डायरेक्ट पॉईंट आपल्याला तो मिळतो. रिजन आपल्याला रिजन मिळाला, फिजिबल रिजन, त्याचे कॉर्नर पॉईंट मिळाले. आता फक्त झेड मध्ये घालायचं. सो Z0 इज 0, ZC आता सी इथे 11 चौक 44, ZA 0 आणि 8 चौक 48 आणि ZE सॉरी D 11 चौक 44 अधिक 8 दुने 16 म्हणजे 60 असं तुमचं उत्तर आलं. आता तुमचा प्रॉब्लेम कसला आहे बघा, मॅक्झिमायझेशनचा प्रॉब्लेम आहे. याच्यातलं जे मॅक्झिमम उत्तर 60 आहे. सो मॅक्झिमम Z = 60 ॲट D. आता D ला आलंय तुमचं, D म्हणजे 4 2 दॅट इज x = 4 y = 2. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता येईल. सी इट्स ॲक्च्युअली व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम, मॅक्झिमायझेशनचाच आहे. आता ही कन्स्ट्रेंट घेण्याची एक पद्धत फक्त वेगळी आहे, तेवढ्यासाठीच मी हा प्रॉब्लेम घेतला. हा प्रॉब्लेम मी सोडवणार नाही आहे, तुम्हाला सोडवायचा आहे. आता फक्त कन्स्ट्रेंट कसे आहेत हे समजण्यासाठी आम्ही प्रॉब्लेम घेतला आहे. इथे x > 0 y > 0 असं वेगळं दिसत नाही, ते ॲक्च्युअली याच्यात दडलेलं आहे, इट इज हिडन. आता हे कन्स्ट्रेंट कसे आहेत बघा, याचा अर्थ असा 0 < x, याचा अर्थ x > 0 इथे आहेच, y 0 < y म्हणजेच y > 0. आता हा जो आहे पहिला कन्स्ट्रेंट येणार x < 3, दुसरा कन्स्ट्रेंट येणार y < 3 आणि तिसरा कन्स्ट्रेंट येणार x + y < 5. म्हणजे ही तुम्हाला लाईन काढायची x = 3, ही लाईन काढायची y = 3 आणि ही लाईन काढायची x + y = 5. म्हणजे आता जो आपण प्रॉब्लेम सोडवला सेम त्या टाईपचा हा प्रॉब्लेम आहे. फक्त तुम्हाला हे जर एकत्र दिलेलं असेल तर हे तुम्हाला वेगळे, हा x > 0 आणि y > 0 वेगळे दिसत नाही, ते त्याच्यातच आहेत. हे समजून घेण्यासाठी फक्त हा प्रॉब्लेम मी तुम्हाला घेतला होता. तर हा प्रॉब्लेम सोडवायची जबाबदारी तुमची आहे. x = 3 y = 3 डायरेक्ट लाईन काढता येतात, आताच आपण बघितलं. आणि x + y = 5 म्हणजे 0 5 5 0 म्हणजे आत्ता सारखाच रिजन येईल. 3 लाईन येतील, 3 लाईन, तिन्ही लाईन लेस दॅनचे म्हणजे ओरिजिन कडचा नॉर्मली रिजन येतो तेवढा फिक्स करायचा, पॉईंट्स फिक्स करायचे आणि सोडवायचे. ओके, थँक्यू.